गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 6:30 वाजलेले आहेत। आजचा वार सोमवार आहे, तारीख आहे 22 सप्टेंबर आणि आज आहे घटस्थापना। तर सर्वांना घटस्थापनेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा, नवरात्रीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। तर माझी मॉर्निंगची सुरुवात पहाटे 5 पासून झालेली आहे। पूर्ण घरची क्लिनिंग झालेली आहे, अंगणाची साफसफाई झालेली आहे, पण मॉर्निंगला जोरदार पाऊस होता त्यामुळे ना रांगोळी काढायची राहिलेली आहे। तर म्हणलं अगोदर बाहेरची कामं आवरून घ्यायची। आता पाऊस पण थांबलेला आहे तर छोटीशी कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे आणि बघू शकता वातावरण आता थोडंसं ठीक आहे, म्हणजे पाऊस थांबलेला आहे। काय होते ना, दररोज रात्री पाऊस पडतं आणि मॉर्निंगला म्हणजे वातावरण छान होतं आणि दिवसभर ऊन राहतं, परत मग इव्हनिंगला आणखीन पाऊस चालू होतं, असं झालेलं आहे। तर अगोदर मी विचार केला की अगोदर देवपूजा करायची आणि देव उचलून मी किचन काउंटरवर ठेवलेले आहे। म्हणजे आज असं झालं ना, पूजा करू की अगोदर स्वयंपाक करू, पण स्वयंपाक हा अगोदर मला करायचा आहे, कारण पूजा केली तर काय होतं, धावपळ खूप होत आहे आणि व्यवस्थित काम होत नाही, म्हणून अगोदर मी इकडं करत आहे। आता वरण भात आणि आंबील शिजवणार आहे बाबांसाठी, म्हणजे वरण भात तितकं त्यांना आवडत नाही आणि आज घटस्थापना आहे त्यामुळे भाकरी वगैरे मी केलेल्या नाही आहेत। तर इकडं आंबील बनवण्यासाठी मी लसणाची फोडणी घातलेली आहे, पाणी ठेवले, थोडंसं मीठ टाकलेलं आहे। या पाण्याला उकळी येईल तोपर्यंत मी इकडं पिठाचं एक बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आपल्याला या उकळत्या पाण्यात टाकायचं आणि शिजवून घ्यायचं आहे। एकदम सोपी पद्धतीने बाबांचं फेवरेट आहे। तर हे झालेलं आहे बाबांचं। आता दिनेश कॉलेजला जाणार आहे परत, यांच्यासाठी आणि गॅरेजमध्ये कामाला जो मुलगा आहे त्याच्यासाठी मला टिफिन द्यायचा आहे। अगोदर त्यांचा आवरून देते, मग त्यानंतर जी ही पूजा आहे माझी ते मी करून घेणार आहे। मग घटस्थापनेची सगळी तयारी, मग पुरणपोळीचा स्वयंपाक, म्हणजे आज पुरणपोळीचा नैवेद्य बनतो। तर इकडे मी अगोदर भात लावलेला आहे आणि पुरणासाठी मी डाळ लावलेली आहे दुसऱ्या कुकरमध्ये, म्हणजे पुरणासाठी ही डाळ संग शिजेल। मग त्यानंतर इकडे देवपूजा मला करायची आहे घटस्थापनेची, म्हणजे यामध्ये ना खूप लेट होणार आहे, खूपच आजचा दिवस बिझी जाणार आहे, पण सगळं वेळेत करणं गरजेचं आहे। खूप लेट झाला तरी पण छान वाटत नाही। तर इकडे पेढे आणले तुळजापूरहून, म्हणजे दिनेश तुळजापूरला गेलेला होता आणि परडी भरण्यासाठी सगळं दिलेलं होतं, तेल वाती दिल्या होत्या। तर दिवा लावून परडी भरून देवीचे दर्शन घेऊन दिनेश आलेला आहे आणि त्यावेळेस प्रसाद घेऊन आलेला आहे, म्हणजे काही मुरमुऱ्याचा, हळदी कुंकू हे सगळं आणलेलं आहे आणि पेढे पण आणलेले आहेत। तर पेढे काय राहणार नाहीत म्हणून मी काढलेला आहे, कारण जे ही प्रसाद आणलेला आहे ते परडी भरल्यानंतरच काढायचा असतो, पण पेढे वगैरे राहणार नाहीत म्हणून मी ते काढलेलं आहे आणि सगळ्यांना मी दिलेलं आहे। तर इकडं संघ माझी कामं होत आहेत, म्हणजे इकडं वरण भातही बनत आहे, बाबांचंही मी अगोदर बनवून दिलेलं आहे, त्यांचं खाणंपिणं होत आहे। आता मी सगळे देव, तर इथं मी किचन काउंटर आणून ठेवलेत आणि मंदिर पूर्णपणे रिकामा करून घेतलेलं आहे, म्हणजे पूर्ण घरची क्लिनिंग झाली, फक्त राहिलेली होती देवाऱ्याची। म्हणजे मी विचार केला की गुरुवारी करूया, गुरुवारी झालं नाही, अशी धावपळ दररोज व्हायची, म्हणून आज मी पूर्ण देवाऱ्याची क्लिनिंग करत आहे। तसं तर आता बघा 9 दिवस आपल्याला देव उचलायचे नसतात, म्हणजे असं म्हणलं जातं की अंबाबाईवरती देव उचलायचे नसतात। तर आज देवांना स्नान घालून देवपूजा करून आता 9 दिवस झाल्यानंतरच आपल्याला देव उचलायचे असतात। परत जाग्यावरतीच पूजा पण करू शकतो, फुलांना पाणी टाकून, हळदी कुंकू वाहून फुलं वाहू शकतो, अशा पद्धतीने पूजन केलं जातं दररोज। आता तर इकडं पूर्ण देवारा मी अगोदर कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेला आहे, जी धूळ वगैरे झालेली होती। नंतर मी थोडंसं लिक्विड टाकलेलं आहे आणि छान घासून मी स्वच्छ केलेलं आहे। नंतर मी एक कॉटनचा कपडा ओला करून मी पुसून घेतलेला आहे, कारण असं धडाधडा पाणी टाकलं तर सगळीकडे पाणीच पाणी होणार आहे, म्हणून अशा पद्धतीने मी क्लिनिंग केलेली आहे। दिनेश कॉलेजला जाण्यासाठी रेडी झालेला आहे आणि बाबांचंही आवरलेलं आहे, म्हणजे या सगळ्यांचं आवरून दिलं की मग नंतर मला कोणी डिस्टर्ब करत नाही, किती वेळ पूजेला लागला काही हरकत नाही आहे। नाहीतर मॉर्निंगला असं होतं ना, अर्धवट काम होतं, तिकडे थोडंसं किचनमध्ये थोडंसं पळावं लागतं आणि इकडे देवाऱ्याकडे थोडंसं, म्हणजे की माझं काम व्यवस्थित होईना, तर म्हणलं अगोदर त्यांचं आवरून द्यायचं। इकडे सगळ्यांचं झालेलं आहे। तर मी टिफिन भरते, दिनेशला अगोदर जेवायला वाटते, त्याचं पण आवरलेलं आहे, बॅग वगैरे सगळी रेडी झालेली आहे। म्हणत आहे मग आज थोडासा लेट झाला, तर हो आज थोडासा लेट झालेलाच आहे, कारण विचार केला की अगोदर देवपूजा करायची, पण आता दिवसभर मला खूप सारं आवरायचं आहे। आता घटस्थापनेची तयारी म्हणजे खूप सारं असतं, यामध्ये सगळे कडधान्य एकत्र करायचे, परत आता सामग्री काय काय लागते ते पण मला दिनेशनं आणून दिलेली आहे, पण त्यामध्ये काय काय नाही ते बघायचं आहे मला, तर ते सगळं मी नंतर बघणार आहे। अगोदर याचा आवरून देते, कारण 8 वाजलेले आहेत आता आणि जेवण खाणं करून घरातनं निघायला 10-15 मिनिट लागतील, मग तितक्या टेस्टी निघून जाणार आहे दिनेशची। तर इकडं मी दिनेशला जेवायला वाढलेलं आहे आणि संग मी टिफिन पण भरलेला आहे। तर झालेलं आहे तर सगळ्यांचं आवरून आता पटकन मी देवपूजा करायला सुरुवात करते आणि तिकडे पुरणासाठी डाळ शिजलेलीच आहे, त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ टाकते, ते शिजत राहील तोपर्यंत मी देवपूजा करून घेते। तर पूर्ण देवारा मी रिकामा करून घेतलेला आहे आणि देवाऱ्याची डीप क्लिनिंग झालेली आहे आणि इकडे दूधही गरम झालं, चहा बनत ठेवलेला आहे, तर चहा घेतला अगोदर मी आणि इकडे मी पुरणासाठी डाळ ठेवली, म्हणजे डाळ शिजलेली आहे, फक्त कट काढून घेतला आणि यामध्ये
थोडीशी साखर टाकून मी ठेवणार आहे. आता गूळ ठेवलेले वरी डब्यामध्ये, तर गूळही मी काढलेला नाही आहे. आणि इथे जे फुलाचे जे हार मी ठेवलेले होते ते मी काढलेले आहेत. हे पण मी धुवून घेतलेलं आहे, म्हणजे खूप सारा धुरळा पडलेला आहे यावरतीही. तर हे स्वच्छ धुवलं मी आणि बाहेर टाकणार आहे, म्हणजे थोडंसं हवेनं लवकर हडकले जातील हे. म्हणजे जोपर्यंत की माझी देवपूजा कंप्लीट होईल तोपर्यंत थोडंफार पाणी हडकलं जाईल. आणि एकतर असं असतं ना, हे जे प्लास्टिकचे आहेत ना एकदम झेंडूसारखे दिसतात, पण जसं पाण्यात गेलं ना तसं एकदम कापसासारखे होतात, एकदम असं चिटकून बसतात. तर थोडा वेळ मी बाहेर टाकलेला आहे. आणि इकडं पुरणामध्ये म्हणजे या डाळीमधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आटलेलं आहे. तर मी थोडीशी साखर टाकलेली, म्हणजे पुरण बघू शकता मी एकदम कमी घातलेलं आहे. कारण का आता पोळी कोणी खाणारी म्हणत आहेत की चपाती भाजी बनव, पण पुरणपोळी नग म्हणत आहे सगळेजण. तर ठीक आहे म्हटलं, कारण मी परवाही बनवलेलं होतं आणि थोडंसं पुरण राहिलं, मग मी नंतरही पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या. म्हणजे 2-3 दिवस सगळ्यांनी पुरणपोळीच खाल्लेली आहे. ते म्हणत आहेत की पुरणपोळ्या आमच्या नावच्या बनवू नको, फक्त देवासाठी बनव आणि तुझ्यासाठी बनव, सुरू आहे त्यांचं. तर ठीक आहे म्हटलं, थोडंसं आमच्यासाठीच मी बनवते. एक तर आंबाबाईसाठी पुरणपोळी बनवते आणि बाकीची माझ्यासाठी बनणार आहे. त्या हिशोबानंच मी इकडे फक्त 1 ते 1.5 वाटी मी डाळ घातलेली, पण यावेळेस ना तुरीची डाळ मी घातलेली आहे पुरणासाठी, हरभऱ्याची नाही टाकलेली. तर इकडं या डाळीमध्ये थोडीशी साखर, विलायची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. पुरण शिजवून घेऊया, म्हणजे जसं साखर विरघळली म्हणजे मेल्ट झाली तसं ते थोडंसं पातळ होतं. तर कमी गॅसवरती शिजवत राहायचं आहे. एकदम मस्त आणि टेस्टी पुरण बनून तयार होतं. आणि संग मी देवपूजाही करत आहे. तर कळशाचं तांब्यामधलं जे पाणी होतं ते झाडानं मी ओतून आलेली आहे. आणि तांब्या पितांबरी लावून अगोदर मी क्लीन करून घेते, म्हणजे भैया पावडर आहे माझ्याकडे पितांबरीने. आणि देवांना पण आज भैया पावडर लावूनच मी घासून स्नान घालणार आहे. म्हणजे आजकाल पितांबरी आणणं मी बंदच केलं आहे. जे अगोदरचे आहे ते पण मी घेतलेली, कारण त्यामध्ये खूप सारं केमिकल असतं, तुम्ही म्हणते असतात ते पितांबरी यूज करू नको. आणि इकडे संग पूर्णाकडे माझं लक्ष आहे, अधूनमधून चमचा फिरवत आहे. आणि इकडे देवपूजाही होत आहे, म्हणजे संग सगळी कामं होत आहेत. म्हणजे आज ना धावपळ खूप आणि मदतीला कोणी नसतं. दिनेश पण कॉलेजला गेलेला आहे, काही आणून द्यायचं आहे, काही ठेवायचं आहे ते पण, म्हणजे हे अगोदरच मी सांगितलेलं होतं. आता काय आणलं ते पण मला बघायचं आहे. तर आता गेरू लागणार आहे, परत फुलं पानं हे सगळं मी सांगितलेलं होतं. परत कडधान्य सगळे मी काढून ठेवलेले आहेत. आणि जे 9 प्रकारचे आपल्याला धान्य लागतात ते हे आणून दिलेले. म्हणजे इथे बसस्टँडला देवीची स्थापना झालेली आहे काल, म्हणजे काल अमावस्या होती. तर काल तुळजापूरमध्ये ही घटस्थापना झालेली आहे. ज्यांचे 10 दिवसाचे घट आहेत त्यांची पण घटस्थापना झालेली आहे, अमावस्या दिवशी होते. आणि इथं जे बसस्टँडला देवी बसलेले आहे तिथलं पूजार्पण हे करतात, म्हणजे दिनेशचे पप्पा. तर काल तिथं घटस्थापना झालेली आहे आणि तिथं कडधान्य आणलेले होते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्यामध्येच थोडेसे आणून दिलेत, म्हणजे त्यामध्ये ना सगळं मिक्स आहे. परत बाकीचं मी घरातलं सगळं काढून ठेवलेलं आहे, जसं मूग नाही, हरभरे आहेत, गहू आहेत, परत वटाणे, जवस वगैरे हे सगळं मी काढून ठेवलेले काल, कारण आज होणार नाही. आणि मी हार पण बनवून ठेवलेत फुलाचे, म्हणजे जे आपण मार्केटहून आणतो ना ते खूप मोठे असतात, झेंडूच्या फुलाचे खूप जड पण असतात, फुलारीला व्यवस्थित बसणार नाही आहेत. म्हणून मी स्वास्तिकच्या फुलाचे हार बनवून ठेवलेले आहेत, जसं आता घटस्थापनेला आपल्याला लागणार आहेत. तर काही तयारी मी कालच करून ठेवलेली आहे, कारण आज धावपळ होणार होती, त्यामुळे मी कालपासूनच्या तयारीत लागलेली आहे. परत तोरण वगैरे सगळं बनवून ठेवले दाराला बांधण्यासाठी, कारण आजच्या दिवशी ना दाराला तोरण हे बांधलं जातं, म्हणजे आंब्याच्या पानाचं किंवा आपण फुलाचं वगैरेही बांधू शकता. तर इकडं देवांना मी स्नान घातलेलं आहे, कळस्थापना केलेली आहे आणि जोगव्यासाठी आलेले बाहेर. काही ताईंची घटस्थापना कालच झालेली आहे, काही जणांची आज लवकर झालेली आहे. तर ते सगळे अंबाबाईचा जोगवा मागायला येत आहेत. तर एका भांड्यामध्ये मी तांदूळ किंवा ज्वारी आपण भरून बाहेर ठेवलं तर मग बाहेरल्या बाहेर ते घेऊन जातात, कारण आता मी पूजेमध्ये इथं मग्न आहे म्हणून मी बाहेर भरून ठेवलेलं आहे ते. आणि इकडे देवांना सगळ्या स्नान घातलं, कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसलेलं आहे. आणि साईबाबांची मूर्ती कळस्थापना केलेली आहे, उतरणीचे तांबे लावलेले आहेत. आणि सगळ्या देवांना हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, अगोदर मी लावलेलं आहे आणि मग देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे. आणि आता इथं तिथं अन्नपूर्णा आणि कासव मी तांदळात ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी देवाची स्थापना केलेली आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि महादेवाची पिंडी, नंदी भगवान एकसारखे धातू म्हणजे एकाच धातूचे बनलेले आहेत. तर त्यांना मी वेगळं स्नान घातलेलं आहे आणि नंतर मी हार घातलेला आहे, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे. तर पूजा झालेली आहे, आता फक्त फुलं वाहायचे. तर फुलं घेऊन आलेली आहे अगोदर मी. आणि आज ना मला जास्त म्हणजे झेंडूची वगैरे फुलं भेटलेली, म्हणजे दिनेशला मी सांगितलेलं होतं पण तो विसरला, आणलेला नाही. तर नंतर मी यांना फोन केलेलं होतं की फुलं घेऊन या. तर आता बघूया आता ते कधी येतील, म्हणत होते थोड्या वेळाने. आणि ते अगोदर जातात अंबाबाईच्या मंदिरामध्ये, तिथं पूजन वगैरे झाल्यानंतर मग नंतर गॅरेजमध्ये जातात. मग तिथं काही कामं लागली मग तिथंच त्यांचं काम सुरू असतं, लवकर घरी येणं होत नाही. म्हणून मी सगळं दिनेशला सांगत असते की काय लागतं काय नाही, पण तो पण विसरलेला आहे फुलं आणणं. तर इथं फक्त स्वास्तिकचीच फुलं मी वाहिलेली आहेत आणि 3-4 झेंडूची फुलं मी पायरीवरती ठेवलेले आहेत. आणि दीप प्रज्वलित केला, रांगोळी काढलेली आहे, धूप लावलेली आहे. तर रोजची देवपूजा झालेली आहे. म्हणजे घरामध्ये कितीही मोठी पूजा असो, कितीही मोठा सण असो, अगोदर आपली नित्यपूजा, मग त्यानंतर जी पूजा आपल्याला मांडायची आहे ते आपण मांडू शकतो.
तर झालेली देवपूजा, तुळशीपूजन झालेलं आहे. आता वरोट्याचंही पूजन मी केलेलं आहे आणि मग आता घटस्थापनेची तयारी करूया आणि संग स्वयंपाक पण बनणार आहे. म्हणजे आता एक वेळा सगळ्यांचं झालेलं आहे, पण आता मला नैवेद्य थाळी बनवायची आणि त्यामध्ये आज पुरणपोळी मी बनवत असते आणि आता 9 दिवस 9 प्रकारचं म्हणजे वेगवेगळं आपल्याला बनवायचं असतं. तर दाराला तोरण बांधलेलं आहे, पूजन केलेलं आहे आणि आता घटस्थापनेसाठी जे मी सामग्री जमा करून ठेवलेली आहे ती सगळी मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेली होती. आता एक एक घेऊन येत आहे. म्हणजे जसं वावरी आणि कडधान्य बघू शकता, इथं सगळे मी कालच काढून ठेवलेले आहेत, कारण सगळे पोत्या डब्यात तिकडे इकडे ठेवलेले असतात आणि ते घ्यायला आपल्याला भरपूर वेळ जातो, म्हणून मी कालच सगळं काढून ठेवलेलं आहे. 9 प्रकारचे कडधान्य किंवा 11 आपल्याला जेवढे भेटले तेवढे घ्यायचे आहेत. तर इथं 11 प्रकारचे आहेत. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणलं की जिथं जी देवीची स्थापना झालेली आहे तिथून ते आणलेले आहेत आणि एक कणीस वगैरे सगळं अगोदरच आणून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्वारीचं कणीस आहे हे. आणि कणीसना कालच पाण्यात घालून ठेवायचं होतं, पण मी विसरले. म्हणजे पाण्यात भिजवून ठेवलं तर काय होतं, मोड छान येतात त्याला, पण विसरले. आता मी थोडा वेळ पाण्यात ठेवते. तर इकडं वावरी खूप सारी मी आणून ठेवलेली आहे. तर यामधली फक्त अर्धी मी घेतलेली आहे आणि या वावरीला चाळणी वगैरे करायची नाही. म्हणजे खूप जणांना मी बघितलं की चाळणी करून मग ते वावरीमध्ये कडधान्य मिक्स करतात. तसं करायचं नाही, व्यवस्थित मोड येणार नाहीत. त्यामध्ये 1-2 मातीचे खडे असले तर त्यामध्ये पाणी छान एब्झॉर्ब होतं, म्हणून मी तसंच घेतलेलं आहे. आणि इकडे घेतलेलं आहे फुलारी आणि गेरू जे आहे मी अगोदरच काढून घेतलेलं आहे. म्हणजे भिंत पण रंगवतात गेरून या. आणि हे जे आता पूजेला सामग्री आपल्याला लागते, सामान जे लागतं ना भांडे वगैरे, ते सगळे गेरून आपल्याला रंगवायचे आहेत. तर ही फुलारी आहे. फुलारीला अगोदर मी गेरू लावलेला आहे पूर्णपणे. आणि जी घट आहे घटाला पण अशा प्रकारे मी पूर्ण गेरू लावलेला आहे. आणि एक मी इकडे तांबा घेतलेला आहे, तर तांब्याला पण मी गेरू लावलेला आहे. परत पंती. आता खूप ठिकाणी मी बघितलं की पितळचे जे दिवे असतात ना आपण देवाला लावतो, तशा दिव्यामध्येच अखंड दीप प्रज्वलित करतात, पण मी पंतीमध्ये लावत असते. तर पंती ही मी पूर्ण गेरू लावलेले पंतीला. आणि फुलारीला आता आपल्याला ही आंब्याची पानं जी आहेत ना ती लावून घ्यायची आहेत अशा प्रकारे. म्हणजे हे दीपक दिनेश असेपर्यंत हे सगळी कामं ते करायचे, त्यामुळे आपली कामं झटपट व्हायची. पण आता हे सगळं मलाच करायचं आहे. जे हे करायचं छोटं काम असलं तरी पण तिथं धावपळ माझीच होत असते, कारण मदतीला कोणी नसतं. आणि खरंच बघा, घरात मुलं बाळ ज्या घरात असतात ना ते छोटी कामं जे असतात ना ते करत असतात, पण जे काहीतरी आणून देणं, नेऊन ठेवणं, अशी छोटी कामं करत असतात आणि ती खूप मोठी हेल्प होते आपली. पण आता जेव्हा दीपक दिनेश करायचे ना तेव्हा मला वाटतच नव्हतं की हे किती काम करतात. पण जेव्हापासून दीपक दिनेश, आता दिनेश कॉलेजला जातो, दीपक ड्युटीवरती आहे, तेव्हापासून मला कळालं की छोट्या कामात किती मेहनत लागते. आणि लहान मुलं ना ते खूप छान करतात, आपल्याला तितकं त्याचं काहीच वाटत नाही. आणि जेव्हा ह्या स्वतःवरती येतं तेव्हा कळतं. तर इकडं बघू शकता वावरीमध्ये मी सगळे कडधान्य मिक्स केलेले आहेत आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे, छान मिसळून घेतलेलं आहे यामध्ये. आणि मी चौरंगावरती एक ताट ठेवलेलं आहे, ताटामध्ये एक पत्रवाळी आणि त्यामध्ये मी हे सगळं मिक्स केलेलं जे वावरीमध्ये कडधान्य आहेत ते मी टाकलेले आहेत. आणि पूर्ण पाणी टाकून घ्यायचं अगोदर, पूर्ण ही वावरी भिजवून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि यामध्ये मी घट ठेवलेला आहे, घटामध्ये पूर्ण पाणी भरून ठेवायचं आहे. म्हणजे उद्यापर्यंत ना हे पाणी पूर्ण जे आहे ना वावरीमध्ये थोडंसं करून जातं. आपण तांब्या ठेवलं तर ते ऑप्शन राहणार नाही, पण हे जे घट असतं ना हेच ठेवलं जातं. आणि यामध्ये भरून पाणी आणि हळदी कुंकू अक्षता टाकलेल्या आहेत आणि फुलं टाकलेली आहेत. आणि आता यामध्ये खाती पानं मी ठेवले आहेत, म्हणजे खाऊची पानं मी ठेवलेले आहेत, लावलेले आहेत. आणि यामध्ये कणीस ठेवलेले, म्हणजे काही जण नारळ पण ठेवतात, कळस्थापना केली जाते, पण आमच्या इथं कळस्थापना करत नाहीत, कणस ठेवतात अशा पद्धतीनं. आणि जे घट आहे त्याला मी फुलाचा हार जे आहे ना ते मी गुंडाळून घेतलेला आहे. परत आता जी तांब्याला मी गेरू लावलेला होता याला पण मी पूजा करून घेतलेली आहे, फुलाचा हार लावलेला आहे. आणि या तांब्यावरती आपल्याला पंती ठेवायची आहे, पंतीची मी पूजा केलेली आहे. आणि इकडं पूजेची सामग्री ठेवलेली आहे खाती पानावरती. आणि समोर मी एक पाट ठेवलेला आहे, पाटावरती मी भोपळा ठेवलेला आहे, म्हणजे काय म्हणतात ते खिरीचा भोपळा ते ठेवलेला आहे. नंतर विचार आला की यावरती एक आपण आसन टाक. तर असे मी खूप सारे आसन बनवून ठेवले देवासाठी. तर हे आसन मी अंतरलेलं आहे, त्यावरती मी भोपळा ठेवला, पूजन करून घेतलेलं आहे. जे आपण फळं जे आपण ठेवू त्याचं अगोदर मी पूजन करून घेतलेलं आहे. आणि फुलारीला पण इकडे मी वरती अडकवलेला आहे आणि फुलाचा हार मी घातलेला आहे. म्हणजे हे हार मी अगोदरच बनवून ठेवलेले होते, कारण आजच्या दिवशी होणारे खूप गोंधळ होणार होता, तर थोडीफार तयारी मी अगोदरच करून ठेवलेली होती. आणि इकडं बॉटलीमध्ये तेल घेतलेलं आहे, म्हणजे ही मोठी बॉटल आहे 1-1.5 किलोची, तर यामध्ये भरून तेल मी घेतलेलं आहे. म्हणजे आता 9 दिवस अखंड ज्योत जळणार, त्यासाठी मी हे तेल इथंच भरून ठेवलेलं आहे. परत आता आरतीचं ताट पण मी रेडी करून घेतलेलं आहे. आणि इकडं जी पंती ठेवली त्यामध्ये मी मोठी वात करून घातलेली आहे. आता तेल टाकूया. तर भरून तेल टाकलेलं आहे, म्हणजे मॉर्निंगला दीप प्रज्वलित केला की अखंड ज्योत आपली ते चलतच राहते. परत संध्याकाळी तेल, म्हणजे संध्याकाळी सुद्धा घालण्याची गरज नाही, इतकं मोठं ती पंती आहे, म्हणजे पावकुलीच्या वरूनच तेल त्यामध्ये बसलेलं आहे.
तर फुलं वाहिलेली आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीनं मी घटस्थापना केलेली आहे, पूजन केलेलं आहे. आता फक्त आरती मला करायची आहे, पण त्या अगोदर मी इकडं करून घेते नैवेद्य थाळी. तर इकडं स्वयंपाक अर्धवट बनलेला आहे आणि हे जे फुलाचा हार मी धुवून टाकलेला होता, बाहेर मी घातलेलं होतं, तर थोडंसं पाणी जे आहे ना निचरा झालेलं आहे, तर आणून मी देवाऱ्यावरती टाकलं. म्हणजे कलरफुल आहे, छान वाटतं, नाहीतर एकदम व्हाईट अँड व्हाईट देवारा दिसतो. तर ते काम झालं. परत जोगव्याला येत आहेत बाहेर, तर जोगं वाढण्यासाठी जात आहे. म्हणजे अधूनमधून खूप साऱ्या येरझाऱ्या बाहेर होत आहेत माझ्या. म्हणजे कोणीतरी ताई आल्या, थोड्या वेळ बोलत थांबलं, मग जास्त वेळ तिथं जाणार. तर आता मी अगोदर भाजी करून घेते इकडं. तर मटकी मी ठेवलेली आहे, मटकीची भाजी आज बनणार आहे. म्हणजे काय म्हणता तुम्ही, गवारची शेंग, त्याची भाजी बनणार आहे. आणि इकडं आमटीची मी तयारी केली. जेव्हा अगोदर मी आमटी बनली होती, मी ती रेसिपी शेअर केली, तेव्हा तुम्ही म्हणत होता की ताई तू वेगळंच काहीतरी बनवलं, याला कांदा वगैरे भाजून टाकतात ना. तर हो, अशा प्रकारे बनते. कांदाही आपण आवडीप्रमाणे टाकू शकता. कांदा टाकल्याने आमटीला टेस्ट छान येतो, पण मी फक्त खोबरं आणि लसूण टाकून बनवलेलं आहे. तशाच प्रकारे आज पण आमटी बनत आहे इकडं. आणि परत इकडं मटकीची भाजी बनणार आहे. कणी मी मळून ठेवलेली आहे आणि संग भाती लावणार आहे. म्हणजे संग सगळी कामं मी करून घेणार आहे, कारण लेट झालेलं आहे. तर टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 11 साडे 11 वाजलेले आहेत आता. तर स्वयंपाक अगोदर बनवते, नैवेद्य थाळी मी इकडं तयार करून घेते आणि मगच मी देवी आरती करून घेणार आहे. तर इकडं आता मी भाजीला तडका देत आहे. पॅन ठेवलेले 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण टाकलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे. मसाले टाकलेले आहेत. थोडंसं पाणी टाकून मसाले व्यवस्थित भाजून घेतले. नंतर मी उकडलेले जे गवारची शेंग आहे ते टाकलेले आहे. थोडासा मसाला टाकला, छान परतून घेतलेला आहे आणि एकदम मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि संग इकडे मी कुकर धुवून त्याच कुकरमध्ये भात पण बनत ठेवलेला आहे. जोपर्यंत की भात बनेल तोपर्यंत मी कणिक मळून घेते. आणि पुरणपोळीसाठी एकदम छान अशी मऊ आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. म्हणजे चपातीसाठी मी थोडासा एक गोळा काढून ठेवलेला आहे आणि थोडंसं मी कणिक घेतलेलं आहे इकडं. म्हणजे पुरणाच्या हिशोबानं पुरण थोडंच मी बनवलं, जास्त नाही बनवलं, फक्त 3 ते 4 पुरणपोळ्या बनणार आहे त्यामध्ये. तर हे पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं. हे जे कणिक आहे म्हणजे पुरण जसं आहे तशी आपल्याला कणिक करून घ्यायची आहे. आणि एक कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे. जी ही आता पोळी बनवायचं आहे किंवा धपाटी बनवायचं आहे, कॉटनचे कपडे कशी असो, मी एक बकेट केलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये मला सगळंच भेटून जातं, इकडं तिकडे शोधण्याची गरज नाही आहे. तर इकडं मी कॉटनचा कपडा घेतला आणि पोळीपाटावर ठेवलेला एक पेपर ठेवलेला आहे, जे छान ते सरकलं जाईल. आणि इकडं मी पुरणपोळी लाटून घेत आहे. म्हणजे अगोदर मी नैवेद्य बनवलं देवासाठी, गाईसाठी, आणि मी बाकीच्या पुरणपोळ्या बनवणार आहे. आणि अगोदर नैवेद्य थाळी काढून घेते, गाईसाठी काढून घेते. म्हणजे काहीतरी आता दिसत नाही आहे, म्हणजे जेव्हा येईल त्यावेळेस देण्यासाठी मी फक्त काढून ठेवत असते. ज्या दिवशी मी वेट करते त्या दिवशी गायना दिसत नाही आहे, नाही ते दररोज येत असते. ज्या दिवशी येते त्या दिवशी मी गाईच्या नावाचं काढून ठेवत असते. तर पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि 2 पोळीचं पुरण मी ठेवलेलं आहे. म्हणजे बाबानंतर गरमागरम करून देणार आहे. बाकींचे खाणार नाहीत, पण बाबा जेवण करतील एका टाईमला पुरणपोळीचं. आणि नारळ मी सोलून घेतलेला आहे. आणि आता अगोदर मी नैवेद्य काढून घेतलेला आहे. तर इकडं बघू शकता, हीच आहे आजची नैवेद्य थाळी. पुरणपोळी, भात, तूप आणि भाजी बनलेली आहे, आमटी बनलेली आहे. म्हणजे यामध्ये सुनं मला काय वाटत होतं, दूधच मी घेतलेलं नव्हतं, नंतर मी घेतलं. मी बघितलं की सुनं काय वाटत आहे ताटलीमध्ये. म्हणजे पुरणपोळीची थाळी कशी भरलेली असते आणि त्यामध्ये भजे, पापड, भरडा असला तर आणखीन छान वाटतं. पण ते काही बनलेलं नाही, आज मी बनवलं नाही. पण दूध पण मी इकडे घेतलेलं नव्हतं, नंतर घेतलेलं आहे. तर अगोदर मी इकडे देवीची आरती करत आहे. तर या सगळेजण देवीची आरती करायला, आरती करून झालेली आहे. अगोदर मी नैवेद्य दाखवते, देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणखीन एक वेळा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी नवरात्र. तर नारळ वाळून घेतलेला आहे आणि पूजा वगैरे झालेली, तेवढ्यात पतिदेव आलेले आहेत. म्हणजे अगोदर मला माहिती नव्हतं की येणार आहेत, अचानकच आलेले आहेत. म्हणजे सतत म्हणतात की कामात असतो म्हणून मी काही फोन लावलेला नाही. फुलं पण आणायची होती, फुलं घेऊन आलेत, पण पूजन झालेलं आहे आता. तर मला सगळी फुलं उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि अगोदर यांना प्रसाद दिलेला आहे. आणि आता इकडं बनलेलं आहे चहा. म्हणजे टिफिन यायला आणखीन चपाती बनवायची होती, म्हणत होती पुरणपोळी खायची नाही, म्हणून चपात्या बनवत आहे आणि मगच टिफिन भरणार आहे. तर इकडे चपात्या बनत आहे, टिफिन भरून देते.